मैत्रिणींनो, आजची स्त्री ही अनेक आव्हाने खूप चांगल्या रीतीने पार पाडत आहे. नोकरी, स्वतःचे करिअर, बिझनेस यामध्ये गुंतलेली आहे. परंतु हे सगळं करताना तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हार्मोन इम्बॅलन्स होणं, हाडांची झीज होणं, सांधिवात, पचनशक्ती बिघडणं, चेहऱ्यावर डाग, वांग येणे, केस गळणे, हिमोग्लोबिनसारखे कमी होणे, अनेक आजारांना तिला सामोरे जावे लागतात. अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर यासाठी आपले शरीर स्ट्रॉंग असणे गरजेचं आहे. तर महिलांनी प्रथम आपल्या आहारात नाचणी आहारात घेतली पाहिजे. नाचणीमध्ये आयर्नचे प्रमाण खूप असते. नाचणीची भाकरी, थालीपीठ, इडली, नाचणी शिजवूनही छान लागते. तर नाचणीचे प्रमाण आपल्या आहारात वाढवा. मैत्रिणींनो, दुसरी गोष्ट अशी आहे की जवस ही स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पोट साफ होण्यासाठी जवस खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये फायटोएस्ट्रोजन असते, याची महिलांनी खूप गरज आहे. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असते. तसेच तेलयुक्त पदार्थ आहे. आपल्या शरीराला स्निग्धाची आवश्यकता असते, ते भरून काढण्यासाठी तिळाचे प्रमाण आहारात वाढवले पाहिजे. मैत्रिणींनो, काळे मनुके यात आयर्नचे प्रमाण खूप असते. पोट साफ होण्यासाठी काळे मनुके खूप महत्त्वाचे आहे. यामुळे BP लो होत नाही. यासाठी काळे मनुके रात्री भिजवून सकाळी ते खाऊन त्यातले पाणीही आपण प्यायचे. त्यानंतर अंजीर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अंजीर, दूध किंवा जे नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजचे प्रमाण थोडेसे वाढवा कॅल्शियमसाठी. तर अंजीर व दूध हे कॅल्शियमसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण घरातील मुलांना, इतरांना दूध देतो, पण स्वतः मात्र स्त्री दूध घेत नाही. तर असे करू नका. रात्री अर्धा कप कोमट दूध घेऊन शांत झोप लागते. आहारात फळांचे प्रमाण वाढवा. डाळिंब, केळी, मोसंबी, संत्री, चिक्कू अशी फळं आपण आहारात घ्या व आपली काळजी घ्या. आपण जर घरात स्ट्रॉंग असू तर आपल्या घरातील संपूर्ण कुटुंब व्यवस्थित आणि छान राहते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.